चला आज आपण बनवणार आहे काय बनवणार आहे आज आपण लक्षात आलं आज आपण बनवणार आहे चॉकलेट लाडू। याच्यासाठी इंग्रेडियंट्स लागतील आपल्याला मिल्क लागेल आणि कुठला पण चॉकलेट बिस्किट किंवा क्रीम बिस्किट असला तर अजून बरं होईल पण मी आणले नव्हते म्हणून मी चॉकलेट बिस्किट यूज करते। चला पहिला प्लेट घ्यायचा, चॉकलेट बिस्किट घ्यायचा, त्याला पावडर बनवायचा त्याचा मिनिमम 2 बिस्किट्स लागतील। चला आता करा पावडर बनवायचं। ओके आता आपण पावडर बनवते वेळी आपल्याला पावडर बनवायचं त्याचा फक्त लहान मुलांना पण इझी आहे बनवायला। ठीक आहे, हाताने पावडर करायला इम्पॉसिबल होतं म्हणून मी ह्याच्याने पावडर करते। पाहिजे तर तुम्ही काहीतरी वेगळं पण यूज करू शकता किंवा हाताने करायचं तर हाताने पण पॉसिबल आहे, पण थोडा वेळ लागेल तेवढंच। आपल्याला फाईन पावडर पीसेस करायचे। कारण की जर ते कडक राहिला ना तर लाडू बनवायला बरोबर नाही होणार। चला फ्रेंड्स, मला नाही वाटत की 2 बिस्किटनी होऊन जात म्हणून 2 बिस्किट अजून घेते। आता मी 2 बिस्किट एक्स्ट्रा घेतले कारण की बनवत नव्हतं कारण की मला वाटलं थोडं होऊन जाईल पण नाही झालं। फाईन पावडर पीसेस करायचे तेच लक्षात ठेवा तुम्ही। होतंय। लक्षात ठेवा फाईन पावडर पीसेस करायचे ना, म्हणजे एक छोटासा तुकडा तरी राहिला नाही तर लाडू बनवणार। बस होणारच आता। आणि विसरली, आणि जर क्रीम बिस्किट असेल ना तर क्रीमला अलग करून त्या बिस्किटला असं कापायचं। ठीक आहे, हे बस हे फाईन असं कापायचं त्याला आणि मग नंतर थोडंसं 1 स्पून दूध टाकायचं नाही 1 स्पून पेक्षा पण कमी बस 1 स्पून टाकायचं तेव्हा त्याला मिक्स करायचं। जर 1 स्पून नाही पडलं तर थोडंसं टाकत जायचं, पण थोडं टाकत जायचं। का मतलब होगा खजाना तो यहाँ है, अगर ये न जाओगे या फिर खजाना तो यहाँ है, अगर छूटोगे कैसे? अरे मुझे इसका मतलब खजाना में क्या है? चंदनी मुझे कुछ
मग नंतर जर तरी पण पुरलं नाही तर थोडंसं बिस्किटचे पावडर थोडं डिझाईन करायला ठेवायचं. स्पून टाकायचं, 1 ड्रॉप ऑफ मिल्क. Then do like this, means dough. Now its consistency will be like this. Okay, म्हणजे जोपर्यंत आम्ही त्याची वेगळंच बनली. तर त्याला सॉफ्ट बनवण्यासाठी तुम्हाला दूध आणि बिस्किट जोपर्यंत टाकत राहायचं जोपर्यंत ते सॉफ्ट नाही बनत. असं सॉफ्ट का माहित नाही किती लावलं. आता बघूया. पण आता गोल करूया. हे बघ, मग त्याला असं डो बनवायचं.